अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, येत्या 18 जून 2026 रोजी एक अतिशय शुभयोग आलेला आहे. तो म्हणजे गुरुपुष्पामृत योग. हा दिवस खूपच पवित्र आणि फलदायी मानला जातो. अधिक महिन्यात जर काही कारणामुळे तुमच्याकडून सेवा, जप, दान किंवा विशेष पूजा झाली नसेल तर अजिबात काळजी करू नका. या गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष सेवा करून त्या सेवेचे पुण्य मिळवू शकता. या दिवशी कोणत्या सेवा करायच्या, कोणते उपाय करायचे, लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी काय करावे आणि गुरुपुष्पामृत योगाचे महत्त्व काय, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि खरेदी अनेक पटीने शुभ फल देणारे मानले जाते. अनेक जण या दिवशी सोने, चांदी, देवतांच्या मूर्ती, यंत्र किंवा पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. म्हणून आज आपण अशा काही सोप्या सेवा पाहणार आहोत, ज्या कोणत्याही व्यक्ती आपल्या घरातून सहज करू शकते. जर तुमच्याकडून अधिक महिन्यात विष्णुयाग, सत्यनारायण पूजा किंवा दीपदान झाले नसेल तर या दिवशी तुम्ही ती सेवा करू शकता. परमेश्वर भावना पाहतो, वेळ किंवा परिस्थिती नाही. म्हणून श्रद्धेने केलेली छोटी सेवा सुद्धा मोठे पुण्य देऊन जाते. आता अनेक जण विचारतात की अधिक महिन्यात आमच्याकडून विष्णुयाग किंवा सत्यनारायण पूजा राहिली तर आता काय करायचं? तर स्वामी भक्तांनो, काळजी करण्याचं कारण नाही. 18 जूनला आलेल्या गुरुपुष्पामृत योगावर तुम्ही सत्यनारायण पूजा, विष्णुयाग किंवा भगवान विष्णूची सेवा करू शकता. या दिवशी केलेली विष्णू आणि लक्ष्मी मातेची उपासना विशेष फलदायी मानली जाते. जर तुमच्याकडून अधिक महिन्यात देवीची ओटी भरायची राहिली असेल, दीपदान राहिलं असेल किंवा इतर कोणतीही धार्मिक सेवा राहिली असेल तर ती या दिवशी श्रद्धेने करू शकता. आता काही जण विचारतात की 33 दिव्यांचे दीपदान या दिवशी करू शकतो का? तर उत्तर आहे हो. अधिक महिन्यात 33 दिव्यांना विशेष महत्त्व असतं. पण काही कारणामुळे ते राहिलं असेल तर गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी तुम्ही श्रद्धेने दीपदान करू शकता. तुमच्याकडे 33 वेगळे दिवे नसतील तर एका मोठ्या ताटात 33 वाती ठेवून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता. परमेश्वराला संख्या महत्त्वाची नसते, भावना महत्त्वाची असते. आता आपण पाहूया लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी 12 फुलवातींची सेवा. ही सेवा गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी सुरू करायची असते. पहिल्या दिवशी 1 फुलवात घ्यायची आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती, तिसऱ्या दिवशी 3. अशा प्रकारे दररोज 1 वात वाढवत 12व्या दिवशी 12 फुलवाती करायच्या. यानंतर उतरता क्रम सुरू होतो. 13व्या दिवशी पुन्हा 12 फुलवाती, 14व्या दिवशी 11, 15व्या दिवशी 10 आणि अशा प्रकारे शेवटच्या दिवशी पुन्हा 1 फुलवात. ही संपूर्ण सेवा 24 दिवस चालते. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशी सगळ्या वाती एकाच दिव्यात किंवा निरंजनात लावायच्या आहेत. वेगळे दिवे लावायचे नाहीत. वाती तुपात व्यवस्थित भिजवून देवासमोर प्रज्वलित करायच्या आणि दिवा जळत असताना सेवा करायची. आता प्रश्न येतो की सेवा कोणती करायची? तर सर्वात आधी एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे, त्यानंतर एकदा श्रीसूक्त म्हणावे, यानंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र याचा जप करावा. तसेच 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करावी. ही सेवा श्रद्धेने आणि मनापासून केल्यास आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, घरात सकारात्मकता वाढते आणि लक्ष्मीची कृपा लाभते, अशी श्रद्धा आहे.
भक्तांनो, स्वामी भक्तांनो, सेवा करताना सात्विकता राखा. शक्यतो मांसाहार टाळा आणि मन शांत ठेवून जप करा. विश्वास ठेवा, स्वामी योग्य वेळी योग्य फळ नक्की देतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हा मंत्र कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.